या घडीची महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पालिकेचे डॉक्टरही आता निवडणूक कर्तव्यावर असतील। केएम, सायन आणि नायर मधील 506 डॉक्टरांना निवडणुकीचं काम देण्यात आलेलं आहे। 1067 परिचारिकांना निवडणुकीच्या कामाकरता नियुक्त केल्याचं पत्र समोर येते। निवडणुकीच्या कामाला झुंपल्यानं डॉक्टर आणि नर्सेसकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान डॉक्टर आणि नर्सेसच्या आक्रमक भूमिकेनंतर आता अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे निवडणूक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द करणार असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी माहिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई पालिकेचे डॉक्टरही आता निवडणूक कर्तव्यावर असणार आहेत। केएम, सायन, नायर मधील 506 डॉक्टरांना निवडणुकीचं काम देण्यात येईल। याकरता 1067 परिचारिकांना निवडणुकीच्या कामाकरता नियुक्त केल्याचं पत्र, निवडणुकीच्या कामाला झुंपल्याचं पत्र हे या ठिकाणी डॉक्टर आणि नर्सेसला देण्यात आलंय आणि यावरच डॉक्टर आणि नर्सेसकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। आम्ही रुग्णांची सेवा करायची की हे काम करत बसायचं, असा सवाल देखील यातून उपस्थित करण्यात आलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? सुरुवातीला ऑर्डर काढली जाते, त्यानंतर डॉक्टर आणि नर्सेस कडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर हा आदेश तात्काळ रद्द करण्यात येतो। नेमकं चाललंय तरी काय? निश्चितच लागवी ज्या प्रकारे आपण पाहत असतो की मतदानाच्या आणि एकंदरीत मतमोजणीच्या कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते। यामध्ये मग वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात। जर ते जॉईन नाही झाले तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते आणि या संदर्भातील आदेश आहेत ते वेगवेगळ्या विभागात देत असताना डॉक्टर आणि नर्सेसलाही देण्यात आलेले होते। त्यामुळे डॉक्टर जे आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची आधीच वानवा आहे। रुग्णांची परवड आपण सातत्याने दाखवत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर डॉक्टरच निवडणुकीच्या कामाला लागले तर एकंदरीतच हा संपूर्ण जो कामकाज आहे तो कशा प्रकारे करायचं, आम्ही रुग्णाला टाळ ठोकायचं का, अशा संतप्त प्रतिक्रिया आहे डॉक्टर आणि नर्सेसने व्यक्त केला होता। त्यानंतर याची गंभीर दखल आहे ती उपनगराचे जिल्हाधिकारी आहेत राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतलेली आहे आणि कालच या संदर्भातील रात्री संध्याकाळी उशिरानंतर त्यांनी आदेश जारी केले आहेत की अशा प्रकारे जे अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं निवडणुकीचं काम देण्यात येणार नाही, त्यांना या कामातून वगळण्यात येईल। याविरुद्ध जे सरसकट सर्वसामान्य सेवेत असतील अशा डॉक्टरांना मात्र निवडणुकीच्या कामांना जोखलं जाईल, जेणेकरून मतमोजणीच्या ठिकाणी किंवा मोजणी किंवा मतदानाच्या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी दोन्ही वेळी जर कुठल्याही मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यावेळी डॉक्टरांची त्या ठिकाणी निकड असते आणि ही निकड जाणूनच त्या प्रकारची त्यांना ड्युटी दिली जाईल। त्यामुळे आता तुर्तास तरी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांना यामधून वगळल्यामुळे नाराजी कुठेतरी शमलेली आहे। लागवी निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।